Hello students. Today we will study about the 12th standard. Here about the 12th standard biology. So the first lesson in the 12th standard in the biology, that is reproduction in lower and higher plants. We know reproduction, it is one of the important characteristic of living organism. So it's a biological process by which an organism produces another organism of itself. किंवा आपण वेगळ्या पद्धतीने म्हणू शकतो की रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट. So it's a very essential process. How it is an essential process? Because reproduction, it is not required for the survival, but it maintains the continuity of life. म्हणजे ह्याच्यामध्ये इथं काय होतं की स्पीशीज देर इज अ कंटिन्युएशन ऑफ द स्पीशीज. सो each organism it can produce another organism of itself. So here there is the continuation of the species and it maintains the continuity of the life. So each organism has its own particular method of reproduction. So there are two types of reproduction: asexual reproduction and sexual reproduction. Asexual reproduction, it is uniparental, means only one parent is involved in the reproduction. There is a no formation of gametes, then no fusion of the gametes. So the new organism which is formed, it is exactly similar to the parent. म्हणजे यामध्ये इथं जो नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो तो एक्झॅक्ट सिमिलर असतो त्याच्या पॅरेंट्सशी, आणि तो जो सिमिलर असतो तो जिनेटिकली सिमिलर असतो. सो हिअर a single organism means here the genes from the parent, they are directly transferred to that organism. So the morphologically and genetically identical individuals, they are called as a clones. Clones means what? Morphologically म्हणजे जे स्ट्रक्चरली त्यांचं स्ट्रक्चर सेम आहे, आणि जिनेटिक्स म्हणजे त्याचे जीन्स पण सेम आहेत, असे जे ऑर्गॅनिझम फॉर्म होतात त्यांना क्लोन्स म्हणतात. काही वर्षापूर्वी एक डॉली नावाची शीप आहे, ती फॉर्म केली होती आणि ती एज अ क्लोन या फॉर्ममध्ये होती. आता यामध्ये इथे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कुठलंही मिओटिक डिव्हिजन म्हणजे मिओसिस हे इन्व्हॉल्व नसतं, कारण इथं गॅमेट फॉर्मेशन होत नाही. हिअर इन असेक्शुअल रिप्रोडक्शन ओनली मायटोटिक डिव्हिजन्स आर इन्व्हॉल्व. म्हणजे याच्यामध्ये फक्त मायटोसिस होतं, म्हणजे एका सेलपासून 2 सेल्स, 2 पासून 4 सेल्स, पण इथं मिओसिस हे होत नाही. सो हिअर there are different ways of the asexual reproduction. First, there is a fragmentation. Fragment means part. आता यामध्ये काय होतं की एखादा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, मल्टीसेल्युलर म्हणजे ज्याच्यामध्ये मेनी सेल्स आहेत असा, तो ब्रेक होतो. कशामध्ये? पार्ट्समध्ये किंवा फ्रॅगमेंट्समध्ये. आणि प्रत्येक पार्ट जो असतो त्याचा किंवा तो जो फ्रॅगमेंट असतो तो ग्रो होतो आणि त्याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल हा फॉर्म होतो. एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा, किंवा काही अल्गी आहेत, फंजाय आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा आपण ही मेथड बघू शकतो, ती म्हणजे फ्रॅगमेंटेशन. त्यानंतर आहे बडिंग. आता बड म्हणजे काय असतात तर दीज आर द आउटग्रोथ्स. आता इट इज ऑल्सो अ मेथड ऑफ asexual reproduction and it is seen in unicellular organism like yeast. Yeast, you know, that is a baker's yeast. आपण ब्रेड, बेकरी प्रॉडक्ट्समध्ये ब्रेड वगैरे बनवण्यासाठी यीस्ट यूज केले जातात. तर या यीस्टमध्ये आपण जे रिप्रोडक्शन आहे ते आहे बडिंग. आता यामध्ये जेव्हा फेवरेबल कंडिशन होत असते तेव्हा हे जे पॅरेंट जो आहे तर तो प्रोड्यूस करतो इथे 1 or more आउटग्रोथ्स किंवा बर्ड्स,
आणि हे जे बर्ड्स असतात दॅट आर डेव्हलप मीन्स दे सेपरेटेड अँड डेव्हलप इन टू न्यू इंडिव्हिज्युअल. देन नेक्स्ट दॅट इज अ स्पोर फॉर्मेशन. आता स्पोर फॉर्मेशन किंवा स्पोर दॅट इज सीन इन सर्टन अल्गीज लाईक क्लायमॅडोमोनास. सो इट इज ऑल्सो असेक्शुअल रिप्रोडक्शन. यामध्ये हे जे स्पोर्स असतात तर ते कसे असतात, झू स्पोर्स असतात की जे फ्लॅजेलेटेड असतात, ज्यांच्यावरती फ्लॅजेला आहे, मोटाईल आहेत म्हणजे दे शो मुवमेंट आणि दे ग्रो इंडिपेंडेंटली इन टू द न्यू इंडिव्हिज्युअल. So you can observe these zoospores. They are flagellated, motile. So this parent cell that produces a number of zoospores which are flagellated and motile. So these can develop into new here the individual. So that is one of the method of asexual reproduction. There are also another methods of asexual reproduction like binary fission. So we can see the binary fission in amoeba, paramecium, also in the bacteria. So binary fission here it is the यामध्ये काय होतं की ही जे parent cell आहे it is here divided into two daughter cells. आता यामध्ये काय होतं, पहिल्यांदा हा जो सेल म्हणजे जो सेल असतो तो इलॉंगेट होतो, न्यूक्लियस डिव्हाइड होतो आणि त्याच्यापासून 2 डॉटर न्यूक्लियाय या फॉर्म होतात. सो इट्स अ व्हेरी सिम्पल टाईप ऑफ द हिअर द डिव्हिजन दॅट इज अ बायनरी फिजन. काही फंजाय आहेत लाईक पेनिसिलियम, त्यांच्यामध्ये आपल्याला कोनिडिया फॉर्मेशन हे पण बघायला मिळतं. सो कोनिडिया दिस फॉर्मेशन इट इज ऑल्सो अ असेक्शुअल रिप्रोडक्शन विच इज सीन इन पेनिसिलियम. We know from the penicillium, the antibiotic penicillin, it is extracted. Then gamule formation. So gamules, these are the single cell or mass of the cell. So these germinate into new organism. So here a sponge that can here form the gamule, or in the sponge we can here observe the gamule formation, which is also the asexual reproduction. So asexual reproduction, these are the various methods of asexual reproduction. There is also another method that is a vegetative here the reproduction or vegetative propagation. Means ability of a plant to reproduce through vegetative parts. आता vegetative parts म्हणजे कुठले, root, leaf, stem. So here we know that is a sweet potato, asparagus, dahlia, they can propagated by root. Bryophyllum, calonche, bignonia, that is produced by leaf. Rhizome turmeric, potato tuber, onion bulb, that is propagated through stem. So here the naturally these vegetative parts they are used to here the propagate the new plant, and that method it is called as the vegetative propagation. So in the next here the session we can study about the artificial methods of the here the vegetative that is the reproduction, that is they are the cutting, grafting, tissue culture. Okay, so if you having any query you can ask in the comment section, and please subscribe my channel, and here also recall, you can recall or you can hear the read the parts related to the plants from the 11th standard. So okay, bye bye.